तुमचं नाव गाव आणि कशा संदर्भात तुम्ही इथं उपोषणाला बसलेला आहात? माझं नाव अमोल पांडुरंग शेळके. माझं गाव वांगी बिहोरवाडी. माझं 27 एकर 4 गुंठे उतारावर क्षेत्र आहे. या भूमिअलिपच्या आणि 20 एकर 23 गुंठे आमचं दावलं. त्याच्या संदर्भात बसलेलो आहे. बरं, काय आता तुम्ही आज उपोषणाला बसलेला आहात महाराष्ट्र दिनी, काय अधिकारी तुमच्याशी काय चर्चा झाली काय? अधिकाऱ्यांची चर्चा असं म्हणण्यात येईल की तुमचा उतारा फुगलेला आहे, पण कशाच्या आधारे फुगलेला आहे हे मला सांगा ना तुम्ही. त्यांचं रेकॉर्ड आहे सगळं माझ्याकडे आहे, ते सगळं आहे. ते 27 एकर 4 गुंठ्याचं आणि 26 एकर 31 गुंठ्याचं आहे. पण त्याचा काहीच आधार केला, नुसता उतारा फुगला. पण किती तुम्ही माझा उतारा फुगला हेच तर सांगा ना तुम्ही मला. आणि ह्यांनी 20 एकर 23 गुंठे दावले मला शेतात. सगळं 1910 रेकॉर्ड आहे माझ्याकडे 26 एकर 31 गुंठ्याचं. नेमकं हा वाद तुमचा कधीपासून सुरू आहे? आता 1-2 वर्ष झालं आम्ही मोजणीला पैसे भरलेले आहेत. ह्या 6 महिन्यात त्यांनी हे केलेलं आहे मोजणीचं प्रोसिजर. तुम्हाला असं का, म्हणजे काय शेजारची बांधावरून बांधणं तुमची कशावरून का? नाही, थोडं वाद राहते थोडं बांधावरून. त्यामुळे आमचं क्षेत्र जे ना 1/2 एकर क्षेत्र कमी होतं 27 एकरामध्ये, म्हणून आम्ही मोजणीसाठी अर्ज टाकला होता. मग ती मोजणीसाठी अर्ज टाकल्यानंतर ते 27 एकर दावायचं राहिलं, आम्हाला 20 एकर 23 गुंठ्यांनी दावले. 27 एकराचा उतार आहे का तुमचा? हो आहे, 27 एकराचा उतार आहे. त्यांचा आकार बंद आहे, त्यांचं ऑफिसचा आकार बंद आहे. 27 हे 10 एकर 84 आकार बंद. सातबारा आहे का? सातबारा त्याचा? हो 7-12 आहे, सगळ्याचं टोटल आहे. त्यामुळं 27 एकराचा सातबारा सगळा टोटल सगळ्याचा नंतर फोडलेला आहेत ना, सगळ्या असं फोडलेलं आहे इथं. त्यामुळे ते सगळ्याचा किती एकराचा आहे तो? हो आहे तो 27 एकर 4 किती नंबर गट आहे तो? गट नंबर 9 गट नंबर आहे. त्यात पोटीसं पडलेले आहेत ना. सगळं 27 एकर 4 गुंठा आहे. आणि आमचा सर्वे नंबर जो उतार आहे तो 26 एकर 31 गुंठ्याचा आहे. कडेपत्र बी 26 एकर 31 गुंठ्याचं आहे. कडेपत्राचा फेरफार बी 26 एकर 31 गुंठ्याचा आहे. आणि जे जबाब एकत्रीकरणात झाले ते 26 एकर 31 गुंठ्याचा आमचा जबाब आहे. आणि मग क्षेत्र किती कमी पडतंय तुमचं? आमचं जो ह्यांनी दावल्याप्रमाणे ह्यांनी दावले 20 एकर 23 गुंठ, 26 एकर 31 गुंठ, म्हणजे 6 एकर आमचं क्षेत्र ह्यांनी कमी दावलं. कशामुळे चूक झाली ही तुमचं काय? आता हे कागद तर ह्यांचीच आहे. ते चूक हे कागद आहेत, पण ही चूक कशामुळे झाली? तुमचा काय अभ्यास आहे का ह्याच्यात? त्याच्यात अभ्यास काय आपला नाही काय. मग कागदावर आहे ह्याच्यावरूनच तुम्ही आला? कागदावरून तुम्ही वहिवाट किती करतायत पहिल्यापासून वहिवाट आहे जो 26.5 एकराची वहिवाट आहे. आता वहिवाट किती आहे? हो आताही 26.5 एकराची वहिवाट आहे. 10 हेक्टर 58 वहिवाट आहे आज आमची. 10 का 27? 26 नाही 26 एकर, पण 10 हेक्टर हे 28 आर. म्हणजे वहिवाट तुमचा आहे, हो, पण कागदावर तेवढं क्षेत्र हा नाही. कागदाव बी आहे ना, कागदाव बी आहे. पण ती मग वाद काय आहे तुमचा? कागदावर आहे, वहिवाट आहे, मग वाद काय आहे तुमचा? त्यांनी मोजणीला आल्यानंतर 20 एकर 23 गुंठे दावलं. हा विषय कशाच्या आधार दावलं? बरं, आता तुमचा वहिवाट नक्की तेवढा आहे का? हो आहे ना, त्यांचे आहेत ना, माझ्याकडे कागद आहेत की त्यांनी त्यांचं रेकॉर्ड आहे. त्यांनी भूमी अभिलेखचं रेकॉर्ड आहे ना आपल्याला. यांनी दिलेलं आहे रेकॉर्ड आहे. स्कीम तुमचा आता चालूच एखादा उतार आहे का? चालू हा सगळ्याच मिळून आहे. चुलत्याचा हे आमचं सगळ्याच मिळून आहे. मग आता उपोषणाला तुम्ही एकटेच आले, तुमचे चुलतेही नाहीत आले? येते ते पाटे म्हणून. हे सगळं 27 एकर होते? हो 27 एकर 4 गुंठ आहे. त्यांचं बोलले ते 10 हेक्टर 83 आर हे क्षेत्र आहे आणि वहिवाट आहे 10 हेक्टर 58 आर. बाकी पोट नंबर 9 पोट खराब धरून. तुम्ही ज्यावेळेस अर्ज केला होता या ठिकाणी कुठले अधिकारी किंवा कोणी आले होते का त्या ठिकाणी तुमच्याकडे? काय कुठं तुमच्या जागेवर मोजणीला आलेले होते. बरं, मग ही चूक जी झाली, ही चूक झाली कशामुळे केली? हे जाणून बुजून केलेलं. कशामुळे? जाणून बुजून कशामुळे? ते मला ज्यांना पैसे हे केलं होते, पैसे मागितले होते. अवी पवार म्हणून इथला एजंट आहे. अवी पवारने मला 2.5 लाख रुपये मागितले होते. हे प्रकरण मी तपावतीवर काढतो म्हणून.
मग मी म्हणलं देऊ शकत नाही मी. मग मी त्यांना सांगितलं मी 50,000 देतो, पण ते म्हणलं नाही. तुम्ही 50,000 तरी द्यायला का तयार झाला? तुम्हाला तर माहिती होतं ना सगळं क्लिअर पण आहे तुमचं. हे सगळं क्लिअर आहे हे मला माहित होतं. तरी तरी मी 50,000 का द्यायला हा तो काय म्हणला, तो दोन्हीचा तफावत आहे. आणि जो शेतकरी शेजारचा लगतदारक आहे त्यांनी 1998ला मोजणी केली ती. मग त्या मोजणीचे 4.25 एकर आमच्या क्षेत्र दावलं होतं. मग तो म्हणला की तोच क्षेत्र तुमच्यात दावणार. एवढं आमचं क्षेत्र कुठे गेलं? आमचं क्षेत्र आमचं दावणं गरजेचं आहे ना. आमचं जरी असेल तर आमचं क्षेत्र दावा ना तुम्ही, तर जर क्षेत्र आमच्यात दावलं तर आमचं क्षेत्र कुठं तर दावा ना तुम्ही दावणारच आहे. मग ह्या दोन्ही तफावत आहे मला. मग तफावत असल्यामुळे हे करता येत नाही. असा विषय झाला आमचा. बरं मग परत यानंतर अधिकाऱ्यांचं काय परत झालं का विषय काय? हो, मानवर साहेबांचा एक विषय झाला. ते काय? म्हणले होते अहवाल मी तुम्हाला तुमच्यासारखा देतो, बरं मॅडमला बोलतो आणि अहवाल देतो. मग त्यांनी मला 1 लाख रुपयाची मागणी केली होती मानवर साहेबांनी. बरं. हां, मी म्हणलं मी देऊ शकत नाही, 10,000 पर्यंत मी देईल. तुम्ही ते काय म्हणले अहवाल तुमच्यासारखा करतो. आता काय अहवाल काय असतो आपल्याला माहित नाही, अहवाल काय. ते म्हणले अहवाल तुमच्यासारखा करतो. मी म्हणलं नाही. मी म्हणलं काय असेल ते होईल. म्हणलं आमचं क्षेत्र आम्हाला दावा. हे जुनं रेकॉर्ड आहे ते चुकीचं आहे का? हे तुमच्याच ऑफिस काढलं, मी घरचं तर रेकॉर्ड नाही माझं. हे तुमच्याच ऑफिसचं रेकॉर्ड आहे. मग हे तुम्ही ज्यांना मला कुठेही दावा. त्यांचं क्षेत्र दावलं नाही शेजाऱ्याचं माझ्यात, माझं क्षेत्र कुठेतरी काढून द्या तुम्ही. महानवरचं नाव काय? योगेश मानवर. किती माहिती आहे? 1 लाख रुपये मागितले.